नमस्कार. मी गायत्री स्वागत करते तुमचं माझ्या गायू इन्स्पायर हब या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत कढीपत्ता म्हणजे कढीपत्त्याचे फायदे आणि कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी. तर तुम्ही असंच शेवटपर्यंत व्हिडिओला बघत राहा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कढीपत्त्याचे फायदे आणि त्याची चटणी कशी बनवायची ह्या दोन्ही गोष्टी कळतील. कढीपत्त्याचे फायदे खूप सारे फायदे आहेत त्याचे, म्हणजे अनलिमिटेड. आपण रोज स्वयंपाकात वापरत असलेला कढीपत्ता हा फक्त चव आणि सुगंध वाढवण्यासाठी नसतो, तर तो आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. सर्वात पहिला फायदा म्हणजे पचन सुधारते. अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास कढीपत्ता मदत करतो. दुसरा फायदा, रक्तातील साखरेचे नियंत्रण. नियमित आणि संतुलित प्रमाणात कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. मात्र मधुमेहावर औषधाचा पर्याय म्हणून त्याचा वापर करू नये. तिसरा फायदा, केसांचे आरोग्य. कढीपत्ता केस गळणे कमी करण्यास, केस मजबूत करण्यास आणि अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदवण्यास मदत करू शकतो. चौथा फायदा म्हणजे त्वचेसाठी लाभदायक. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात. पाचवा फायदा, हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. त्यातील पोषक घटक शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकतात. सहावा फायदा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ जास्त प्रमाणात खाणे योग्य नाही. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली यासोबत कढीपत्त्याचा वापर केल्यास त्याचे अधिक चांगले फायदे मिळू शकतात.
कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची? आपण बाजारातून कढीपत्ता आणला किंवा गावाकडे सर्वांच्या घरी कढीपत्त्याचं मोठं झाड असतं. त्याचे भरपूर सारे म्हणजे पानं तोडून अ, एक 5-10 मिनटं म्हणजे एका बाउलमध्ये मीठ टाकून त्यात 5 मिनटासाठी ठेवले किंवा 10 मिनटासाठी ठेवायचे. नंतर ते एका चाळणीत निथरवण्यासाठी ठेवायचे. अ, खूप म्हणजे सुकं खोबरं एक एक खोबऱ्याची वाटी किसून घ्यायची, म्हणजे 1-1.5 कप खोबऱ्याचा किस, 1-1.5 कप फुटाण्याची डाळ, एक पाऊण कप उडीद डाळ, लसूण, जिरे, आवडीनुसार लाल तिखट किंवा लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ, इतके सगळे पदार्थ घ्यायचे आणि ते सर्व गॅसवर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचे. उडदाची डाळ जी असते ती म्हणजे धुण्याची गरज नाही, ती साध्या कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली तरी चालेल. कारण ही चटणी जर आपण बनवून ठेवली हवाबंद डब्यात, म्हणजे काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये आपण 1-2 महिन्यासाठी स्टोअर करू शकतो. त्यामुळे त्यात ओलं काही जाणार नाही याची काळजी घ्यायची. डाळ हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायची. उडीद डाळ, फुटाण्याची डाळ जरा पटकन होते, काळी होऊ नाही द्यायची. जर ती काळी झाली किंवा जास्त भाजल्या गेली तर आपल्या चटणीची टेस्ट बिघडू शकते. शेंगदाणे पण भाजून घ्यायचे. सुक्या खोबऱ्याचा किस, थोडंसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता. आणि जे कढीपत्त्याचे पानं आहे ते पण भाजून घ्यायचे, म्हणजे भाजून नाही, गरम करून घ्यायचे कढईमध्ये. कारण त्यातलं जे काय असेल ते पाणी ते निघून जाईल आणि ते असे कुरकुरीत होतील. उडीद डाळ, शेंगदाणे, जिरे, लसूण, सुक्या नारळाचा किस आणि कढीपत्त्याची पानं, हे सगळे पदार्थ गरम करून झाल्यानंतर ते एकदम थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आणि नंतर ती चटणी आपण दह्यासोबत, म्हणजे 1 वाटी दही आणि 1 वाटी चटणी अशी खाऊ शकतो. किंवा रोजच्या जेवणात पण आपण तिचा समावेश करू शकतो. जर आपण कंटिन्यू 1 महिना ही चटणी खाल्ली, 1 ते 1.5 महिना, तर आपल्याला ऑटोमॅटिकच त्याचे फायदे जाणवायला लागतील. पण ज्यांना काही आजार असेल, म्हणजे प्रेग्नेंट असेल एखादी लेडीज, तर तिने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार याचं सेवन करावं. किंवा लहान बाळाला कोणी स्तनपान करत असेल त्यांनी देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचं डेली सेवन करावं.
ही चटणी ना मी फर्स्ट टाईम बनवली आहे आणि माहीत नाही काय, पण मी कोणताही पदार्थ फर्स्ट टाईम बनवला तरी अगदी एकदम छान होतो. म्हणजे मी सांगते म्हणून नाही किंवा तुम्ही माझा व्हिडिओ बघावा किंवा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असं काही नाही. फक्त मी सांगते आहे. कारण मी काही पण ट्राय करू, कोणताही पदार्थ, कसली चटणी, लोणचं, काही पण जे मी केलं ना, फर्स्ट टाईम जरी केलं ना तरी ते एकदम परफेक्ट होतं. आणि सो मला असं वाटतंय तुम्ही पण करावं. आणि मी हे कढीपत्ताचं सेवन करते, त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये माझे केस बघू शकता, माझी स्किन बघू शकता. माझा मोबाईल काही खूप जास्त महागडा नाही आहे. साध्या मधून मी शूट करते आहे आणि जस्ट माझा छोटासा प्रयत्न करते आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? कढीपत्त्याचे फायदे किंवा कढीपत्त्याची रेसिपी मला जमली का? किंवा मी जे सांगते प्रमाण, ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने म्हणजे कोणती नवीन व्यक्ती करू शकेल का? आणि जर केलीच तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient
जर कोणी नवीन व्यक्ती माझा व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनल म्हणजे माझ्या व्हिडिओची जी लिंक आहे ती शेअर करा. माझ्या व्हिडिओला चांगल्या चांगल्या कमेंट करा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप जास्त छान आहे आणि त्यापासून होणारे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. मी पण काही सांगितले आहे. तर प्लीज सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी परत टाकणार आहे. तर बघत राहा. थँक्यू. बाय बाय. सगळेजण असेच मस्त राहा, खुश राहा आणि महत्त्वाचं चांगलं चांगलं करून खात राहा.